हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान, आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवते. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि कसे आज सगळे मजेत ना? मस्त मजेत तर असायलाच पाहिजे आणि असेच आनंदात, सुखात आणि छान राहा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि लगेच आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करत आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती खूप छान छान डेली व्लॉग येतात, लाईफस्टाईल ब्लॉग, पूजा संदर्भातील किंवा स्वामी सेवे संदर्भातील बरेचसे ब्लॉग मी व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या चॅनलवरती व्हिडिओमार्फत शेअर करत असते. त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आमच्या डे टू डे लाईफमध्ये घडतात तर त्या चांगल्या वाईट सगळ्या मी जसं जमेल तसं तुमच्याबरोबर शेअर करत असते. जे काही मला नॉलेज आहे, जितकं मी सांगू शकते तितकं सांगण्याचा प्रयत्न करते. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी, आमची लाईफस्टाईल पाहण्यासाठी आणि माझे स्वामी अनुभव, स्वामी सेवा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही सर्वात आधी माझे व्हिडिओ पाहू शकाल. तर त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, थोडा जरी आवडला तरी लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते सुरुवातीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पण त्या तुलनेत काही लाईक्स येतात, शेअर येतात किंवा कमेंट येतात, काही लोक आवडतील ते सबस्क्राईब करतात. पण आजचा व्हिडिओ हा खूप छान, खूप इन्फॉर्मेटिव्ह, खूप मोटिवेटिव्ह आणि एक आपल्याला अध्यात्माशी जोडणारा, की माझे जे अनुभव आहेत ते ऐकून तुम्हाला कदाचित अध्यात्माची गोडी लागू शकते, स्वामींच्या नामाची गोडी लागू शकते, स्वामी सेवेची गोडी लागू शकते. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा पहा शेवटपर्यंत, कुठेही स्किप न करता. माझे जे स्वामी अनुभव आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत किंवा स्वामी सेवे संदर्भातील जे मला अनुभव आलेले आहेत ते मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही तर मोटिवेट व्हालच, आणखी तुमच्या ओळखीचे, तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक मंडळी, इतर लोकांनाही स्वामी सेवेची माहिती भेटावी किंवा स्वामी अनुभव, स्वामी सेवेचे जे काही अनुभव आहेत माझ्यामार्फत मला जे आलेले मी सांगणार आहे ते इतरांपर्यंत पण पोहोचावेत. आणि हा स्वामी सेवेचा काय म्हणू शकतो आपण, हा जो प्रवाह आहे तो असाच चालत राहू देत. कारण बरेचदा कसं होतं ना, बरेच सेवेकरी सेवा करतात पण असं म्हणतात की आम्हाला काही अनुभव येत नाही आहे. पण बघा, योग्य वेळ आल्याशिवाय आणि तुमचे प्रश्न सुटण्यासाठी तुमच्या ह्याची योग्य वेळ यावी लागते. त्याचबरोबर तुमच्या मार्गातले अडथळे लगेच दूर होत नाहीत, त्यासाठी काही काळ जावा लागतो. जसजसे प्रश्न सुटत जातील तसे तुम्हाला अनुभव येत राहतात. तर ह्यासाठी थोडा संयम हा असायलाच हवा. त्यामुळे बरेच सेवेकरी काय होतात की हताश होतात की आम्ही एवढी सेवा करतोय पण आम्हाला काहीच अनुभव येत नाही आहे. तर त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा, की कधीच हताश होऊ नका आणि स्वामींवर ठेवलेला विश्वास कधीच ढळू देऊ नका, कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही मागितलं असेल त्यापेक्षा खूप देतील. आपण म्हणतो ना, आपण मुठभर सुखाची अपेक्षा करत असतो पण स्वामी ओंजळ भरून ओंजळीत मावत नाही एवढं देतात. आणि त्यावेळेस आपण म्हणतो की खरंच स्वामी तुम्ही जेवढं मागितलं होतं त्यापेक्षा खूप दिलंत. तर हाच अनुभव इतरांना यावा. आणि कसं होतं, आपण इतरांचे अनुभव बघतो, ऐकतो आणि मग आपल्याला वाटते की हा देव आहे आणि देवाचं अस्तित्व आहे. कधी ना कधी आपलीसुद्धा वेळ येईल. कसं असतं ना, प्रत्येकजण लाईनमध्ये उभा आहे, त्यामुळे प्रत्येकाची वेळ येणं महत्त्वाची आहे. त्यामुळे जेव्हा आपली योग्य वेळ येईल त्यावेळेस गोष्टी वेळेवर. आणि आमचा पर्सनली खूप विश्वास आहे या गोष्टींवरती, की कुठलीही गोष्ट वेळ आल्याशिवाय घडत नाही. प्रत्येक गोष्टीची आपल्या आयुष्यात घडण्यासाठी एक योग्य वेळ निश्चित असते आणि ती वेळ येईपर्यंत आपल्याला स्ट्रगल, मेहनत किंवा श्रद्धा, भक्ती हे सगळं करावं लागतं. आणि जेव्हा आपली योग्य वेळ येते तेव्हा आपण ज्या आपल्या आराध्यावरती, जसं आपण सेवेकरी स्वामींवरती विश्वास ठेवतो, त्यांची सेवा करतो, तर त्याचं इच्छित फळ आणि निश्चित फळ नक्की स्वामी देतात. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप मोठं इंट्रोडक्शन झाले पण हे सांगणं खूप गरजेचं होतं असं मला वाटलं. कारण बरेच जण थोड्या फार वेळ सेवा करतात आणि असं वाटतं की चला काहीच प्रचिती येत नाही तर आपण बंद करूया. तर प्लीज असं करू नका. सेवा तुमची निरंतर चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला काही ना काही अनुभव स्वामी देतील. तर श्री स्वामी समर्थ. आणि पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर चला लगेच सुरू करूया. हाय गाईज, तर चला बघा, मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर मी स्वामी सेवा सुरुवात केली तर त्याला बरेच दिवस झाले, म्हणजे जसे की 2 वर्ष होत आले. माझ्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे, त्याला 8-9 वर्ष झाले. पण जी स्वामींची
काय म्हणू शकतो आपण, यथाशक्ती पूजा असेल किंवा सेवा असेल ती होत नव्हती आमच्या घरात. आणि ती मूर्ती पण आमच्या घरात कशी आली, तर आता ह्याच्यावरती मी एखादा वेगळा व्हिडिओ बनवेल. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, कारण आज आपण फक्त स्वामी सेवेचा आलेला अनुभव हे पाहणार आहोत. त्यामुळे त्या गोष्टी नंतर आपण बघूया. तर मूर्ती बऱ्याच दिवसापासून होती पण सेवा होत नव्हती. नंतर काही गोष्टी घडत गेल्या छोट्या मोठ्या, त्याच्यानंतर मग आम्ही सेवेकडे वळलो. पण जेव्हा मी 2 वर्षापासून सेवा करायचे, तर त्याचं काय होतं की मी असंच कुठेतरी कुणाचं ऐकून किंवा यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बरेचसे आहेत स्वामी सेवेबद्दल, ते बघून थोडं सुरू केलं होतं. जसं की स्वामींचं नामस्मरण असेल, तर तेव्हा तर माझ्याकडे जपमाळसुद्धा नव्हती. मी एक 10 मिनटं नामस्मरण करायचे. आणि जे स्वामीचरित्र सारामृत आहे हा ग्रंथ 7-8 वर्षापासून आमच्या घरात आहे. आधी माझी नणंद वगैरे त्या करायच्या. त्यांच्यानंतर मग जेव्हा मी करायला लागले या 2 वर्षापासून, तेव्हा मग मी तेच हळूहळू करायला लागले, की रोज 3 अध्याय वगैरे. आणि नंतर मग काही गोष्टी अशा घडत गेल्या. कारण स्वामी सेवा करणं, त्यामध्ये टिकणं, ह्यासाठी सुद्धा खूप परीक्षा घेतात स्वामी. त्या परीक्षेला सुद्धा तुम्हाला खरं उतरावं लागतं. तर बरेचदा आपण त्याला म्हणजे बरेच जण घाबरतात आणि हे असं काय सेवा सुरू केल्यामुळे अशा गोष्टी घडतात, असं आपण त्याला जोडून देतो आणि बंद करतो. तर माझ्या बाबतीत काय झालं की बऱ्याचशा गोष्टी फॅमिलीमध्ये घडत गेल्या आणि परत थोड्या काळासाठी सेवा बंद झाली आणि खंड पडला. त्याच्यानंतर मग पुन्हा रोजचं जे काही असेल, आपण रोजची जी देवपूजा करतो ती मी करायचे. जसं की स्वामींना अभिषेक करणं असेल किंवा आपण अगरबत्ती, धूप, दीप वगैरे अशा, किंवा कधी नैवेद्य गुरुवारचं असं. तर ह्या गोष्टी चालू होत्या. पण घरामध्ये समस्या खूप होत्या. जसं की आजारपण खूप होतं. तर तुम्ही जे पहिल्यापासूनचे व्ह्यूअर्स आहेत ना, त्यांना माहीतच आहे की आमची लहान मुलं आहेत. तर मुलं सतत आजारी असायची. माझ्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की कधी अनिश आजारी असायचा, कधी आरू आजारी असायची, म्हणजे माझी मुलगी. असं म्हणजे ह्याचं झालं की मुलीचं झालं की मुलाचं, असं सुरू होतं. 8-15 म्हणजे कंटिन्यू हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू होत्या. कधी माझं असायचं, कधी मिस्टरांचं शक्यतो नसायचं, पण थोडंफार किरकोळ सुरू होतं. आणि त्याच ह्याच्यामध्ये ना, अलीकडे ह्या 2-3 महिन्यापूर्वी ज्या काही गोष्टी घडल्या, त्याच मी अनुभव म्हणून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण खूप प्रॉब्लेम यायला लागले. मुलं आजारी पडली, मी आजारी पडले. मुलांचं झालं थोडंफार, की माझं म्हणजे अगदी आम्हाला ॲडमिट करावं लागलं होतं, म्हणजे मला तरी. त्याच्यानंतर थोडंसं रिकवर झालो, व्यवस्थित झालं. नंतर मुलं, असं सुरूच होतं. आणि टेन्शन असायचं फायनान्शियल, म्हणजे आपण म्हणतो ना की फायनान्शियल खूप असं टेन्शन यायचं त्या गोष्टींचं. आर्थिक परिस्थिती, म्हणजे आपण म्हणतो ना की लक्ष्मी टिकत नाही, अशा गोष्टींना फेस करावं लागत होतं. आणि सतत डोक्यामध्ये टेन्शन, विचार, अशा गोष्टी होत्या. त्यातच काय झालं, तर श्रावण महिना सुरू झाला, आत्ताचा श्रावण महिना सुरू झाला. आणि पहिल्याच मंगळवारी सासूबाईंनी मला फोन केला की तू मंगळवार धर, मी सुद्धा धरते, तू सुद्धा धर. तर ठीक आहे म्हटलं. मी त्या मंगळवारी उपवास धरला. आणि त्याच मंगळवारी मिस्टर आजारी पडले आणि त्यांना 1-2च दिवस ताप आला. आणि दुसऱ्या दिवशी उतरला नाही. त्यामुळे मग आम्ही तिसऱ्या दिवशी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो. तर त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या गेल्या आणि त्यांचा डेंग्यू पॉझिटिव्ह आला. मग त्यांना हॉस्पिटलाइज केलं, ते ॲडमिट झाले. आणि मग मला परत खूप टेन्शन यायला लागलं, कारण त्यांच्या पेशी खूप कमी झालेल्या आणि कंडिशन खूप हे होती. आणि मी इथे एकटीच होते आणि 2 मुलं. आणि म्हणजे मला काहीच असे शेअर करण्यासारखं कोणी नव्हतं. तर माझी एक मैत्रीण आहे, तर तिचा मला अधूनमधून कॉल येतो आणि सहज तिचा कॉल आला. तिला बऱ्यापैकी म्हणजे वरवरचं माहिती आहे, असं इतकं आमचं म्हणजे बोलणं नसायचं बाकीच्या गोष्टींबाबत, ओळख होती. तर तिने मला फोन केला आणि बोलता मी म्हटलं की मिस्टर आजारी आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि तिला बऱ्यापैकी माहीत होतं की म्हणजे मुलं पण आधीमध्ये आजारी असतात किंवा असं आमच्या घरात सतत सुरू असतं. तर तिने मला एक मेसेज पाठवला व्हॉट्सअपला. आणि तो होता दिगंबर दादा शेलार, हे बेलवडीचे. तर ते सेवा देतात आपल्याला स्वामींची, जी काही आपले प्रश्न असतात त्याच्यावरती ते सेवा देतात. तर मग तिने मला मेसेज पाठवला. मग मला ती म्हटली की तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस कॉल करा. आणि ते जे काही नियम आहेत की कधी कॉल करायचा, कोणत्या दिवशी करायचा किंवा कोणत्या वेळेत, त्या सगळ्यानुसार मी कॉल केला आणि दादांना सांगितलं की असं प्रॉब्लेम आहे. ते म्हटले की प्रॉब्लेम काय आहे, तुमचा प्रश्न काय आहे. तर मी सांगितलं की म्हणजे घरामध्ये छोटे मोठे वाद, अशा गोष्टी घडतात, किंवा मग आर्थिक प्रॉब्लेम असतील आणि सतत आजारपण आहे, कोणत्या ना कोणत्या मार्गाने हॉस्पिटलमध्ये पैसा खूप जातो आणि अशा गोष्टी घडतात. तर आत्ता सध्या म्हटलं माझे मिस्टर हॉस्पिटलाइज आहेत, त्यांना डेंग्यू झालेला आहे आणि तो दिवस होता श्रावणी सोमवार दुसरा. त्यांनी माझ्याशी म्हणजे बोलले वगैरे दादा. आणि मग त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही आहे, त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला बाकी इतर कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर प्रॉब्लेम असा होता माझा की आम्हाला कुलदेवी कोणती आहे ती माहीत नव्हती.
तर दादांनी मला विचारलं की तुमची कुलदेवी कोणती आहे? तर मग मी सांगितलं की जी आमची ग्रामदैवत आहे निनाई देवी. तर मी तेच सांगितलं. तर दादा म्हटले की ती नाही, ती तुमची ग्रामदेवता झाली. ग्रामदेवता आणि कुलदेवता ह्यामध्ये फरक असतो. ग्रामदेवता वेगळी आणि कुलदेवता वेगळी. तर म्हटलं मग मला माहीत नाही. दादा म्हटले की 3.5 शक्तिपीठापैकी एक कोणती तरी देवी जी तुमची कुलदेवता असेल. तर मला माहीतच नव्हतं. म्हटलं माहीत नाही आहे. मग दादांनी एक सेवा दिली कुलदेवी माहिती करून घेण्यासाठी. 11 मंगळवारची मला सेवा सांगितली. तर ठीक आहे म्हटलं मी ते करते. पण मला हे पण होतं मनात की घरचे एक्सेप्ट करतील का ह्या सगळ्या गोष्टी. पण म्हटलं नाही, बाकी काही माहीत नाही आहे. आत्ता सध्या कंडिशन खूप क्रिटिकल आहे, कारण मिस्टरांच्या एक सकाळी एक रिपोर्ट यायचा आणि संध्याकाळी एक रिपोर्ट यायचा. तर सकाळच्या रिपोर्टपेक्षा संध्याकाळी त्यांच्या पेशी अगदीच कमी झालेल्या असायच्या. त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते. आणि मग मी सेवा सुरू केली. म्हणजे ज्या काही गोष्टी मला त्या कुलदेवीची सेवा तर त्यांनी दिली, म्हणजे कुलदेवी माहिती करून घेण्यासाठी. त्याचबरोबर त्यांनी मला नित्यसेवासुद्धा दिली, की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आपले जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती दादा सेवा देतात, की तुम्ही ह्या सेवा करा. तर कसं होतं, आधी आपण स्वतःच्या मनाने जेव्हा सेवा करत असतो स्वामींची, तर देवाचं असं नाही आहे की माझी ही सेवा करा, ती सेवा करा. पण कसं असतं ना, आपण म्हणतो ना, की आपल्याला जर ताप आला असेल तर आपण खोकल्याची गोळी किंवा खोकल्याचं औषध घेऊन ताप बरा होत नाही, किंवा मग सर्दीचं औषध घेऊन ताप बरा होत नाही. तर त्यासाठी ज्या गोष्टी, म्हणजे जे काही आपल्या मार्गात अडथळे त्याच्यावरती प्रॉपर सेवा घेतल्यानंतर, म्हणजे त्याच्यावरती कोणती सेवा केली पाहिजे, त्याच्यासाठी काय योग्य आहे, तर हे आपल्याला कळत नाही, कारण आपण तितके हे नाहीच होत. तर कुठेतरी स्वामींनी असे जे काही सेवेकरी दादा आहेत त्यांना आपल्यामधला एक दुवा केलेला आहे असं मी म्हणेन. आणि अक्षरशः जेव्हा दादा बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडून अक्षरशः स्वामीच बोलतात असा भास होतो. आणि आजपर्यंत, म्हणजे मी लास्ट टाईम एकदा कॉल केला होता तेव्हा फक्त मी व्यवस्थित बोलू शकले नाही. तर जेवढ्या वेळा माझा कॉल झाला दादांशी, तर मला अक्षरशः भरून यायचं, रडायला यायचं. कारण असं वाटायचं की प्रत्यक्षात स्वामीच बोलत आहेत आपल्याशी. आणि खूप इमोशनल व्हायचे मी. पण प्रत्येक वेळी दादा त्यांच्या वेळात वेळ काढून आमच्याशी बोलतात, म्हणजे प्रत्येक सेवेकऱ्याशी आणि योग्य मार्ग सांगतात. त्याच पद्धतीने त्यांनी मला नित्यसेवासुद्धा दिली. तर मी त्याच दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमधून घरी आले, कॉल केला होता, तर त्याच दिवशी मी संध्याकाळपासून सेवेला सुरुवात केली. आणि तो दिवस होता सोमवारचा आणि येणारा जो मंगळवार होता, तर मी म्हटलं की मंगळवारपासून मी सेवा सुरू करते. तर जो मंगळवार होता त्या दिवशी मी कुलदेवीची जी काही सेवा आहे ती करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगते, विलक्षण असा अनुभव आला मधला हा पहिलाच. तर तो पहिला अनुभव आहे, त्याच्यापुढे अजून आहेत. तर हा पहिला अनुभव असा की 11 मंगळवार असतात. तर दादांनी सांगितलेलं ह्या 11 मंगळवारमध्ये एखाद्या मंगळवारी तुम्हाला तुमच्या देवीचं कुठून तरी प्रसाद भेटेल, किंवा कोणीतरी त्या देवीचं नाव सांगेल, किंवा मी ह्या देवीला जाऊन आलो, त्या देवीला जाऊन आलो असं नाव सांगेल देवीचं या 3.5 शक्तिपीठापैकी. किंवा मग तुम्हाला स्वप्नात काहीतरी दृष्टांत भेटेल, किंवा काहीतरी कळेल तुम्हाला 11 मंगळवारमध्ये. तर ते कधी होईल सांगू शकत नाही. कदाचित 11व्या मंगळवारी सुद्धा होईल, कदाचित ते 11 मंगळवार व्हायच्या आधीमध्ये सुद्धा कळेल. पण माहीत नाही. देवी आईला सुद्धा इतकी ओढ होती आमची, आणि आम्हाला सुद्धा तिला जाणून घेण्याची खूप आतुरता होती. तर त्याचमुळे की काय माहिती, कारण मला जेव्हा मी हा अनुभव दादांना सांगितला तेव्हा दादा पण म्हटले की जितकी तुम्हाला ओढ होती तितकीच देवीला सुद्धा होती. आणि पहिल्याच मंगळवारी आम्हाला सांगितलेलं दादांनी की आरतीसुद्धा करायची दर मंगळवारी देवीची, जी दुर्गेदुर्गडवारी आहे ती. तर मी संध्याकाळची जी काही सेवा होती, सप्तशती वगैरे ती केली. आणि सप्तशती वगैरे मला करायला सांगितलेली, पण मी केली नव्हती दुर्गा सप्तशती. संध्याकाळची सेवेला मी सुरुवात करण्याआधी ग्रुप जो आहे आमचा दादांनी तयार केलेला सेवेकऱ्यांचा, तर त्या ग्रुपवरती दादा सतत मेसेज टाकत असतात. आणि अचानक त्यांनी एक मेसेज टाकला, तर तो मेसेज, ते सततच असे मेसेज टाकतात माहितीचे सेवेसंदर्भात, पण तो माझ्या फायद्याचा ठरला. कारण दादांनी मला सांगितलेलं एखाद्या वेळी तुम्हाला मोबाईलवर पण एखादा फोटो येईल. तर दादांनी एक व्हिडिओ पाठवला होता, आणि त्याच्यातलं ते गाणं आणि ते जे तो जो फोटो होता तो पाहिल्यानंतर अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला, आणि म्हणजे शहारे यायला लागले, आतून भरून आलं, आणि मी अक्षरशः रडायला लागले. आणि तो फोटो जो होता तो होता कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा. आणि त्याचबरोबर त्याच्या बॅकग्राऊंडला जे गाणं होतं ते अतिशय इतकं इमोशनल म्हणजे करत होतं ना, तर ते गाणंसुद्धा ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावरून शहारे आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं. आणि मला म्हणजे हे झालं की ठीक आहे, हा जर देवी आईचा फोटो आपल्या समोर आला याचा अर्थ हीच आपली कुलदेवी आहे. पण मला वाटत होतं की इतक्या लवकर कसं काय ना, मी आजच मंगळवारची सेवा सुरू केली, पहिलाच मंगळवार उपवास धरला आहे, आणि इतक्या लवकर कसं काय, ह्याच्यावरती माझा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. मग मी ज्या मैत्रिणीने मला फोन नंबर दिला होता दादांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी, तिला मी कॉल केला आणि मी तिला सांगितलं की असं असं झालेलं आहे. तर ती पण मला म्हटली की म्हणजे तिलासुद्धा हा अनुभव ऐकून अंगावरती तिच्यासुद्धा शहारे आले. तीसुद्धा म्हटली की तुमची देवी तीच आहे कुलदेवी, आणि तुम्ही तिला नमस्कार करा, आणि आता सेवा सुरू करण्याआधी म्हणा की तू जर आई असशील तर तू मला आणखीन काहीतरी संकेत दे, म्हणजे मी ह्या गोष्टीवरती विश्वास माझा असं झालेला विश्वास ठेवावा पण आणि नाही पण, कारण
कळतच नव्हतं की इतक्या लवकर कसं काय, म्हणजे मला तो विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मग मी तसंच म्हटलं की देवी आई, जर तूच असशील तर मला काहीतरी अजून एखादा संकेत दे. त्याच्यानंतर मी आरती केली. आरती करताना मी प्रचंड, म्हणजे त्यावेळेस अखंड रडतच होते. तेव्हा मी काही दादांना कॉल केला नाही, कारण कॉलचं टायमिंग निघून गेलं होतं. मी ठरवलं की उद्या सकाळी, म्हणजे दुसऱ्या दिवशी मी कॉल करणार होते, बुधवारी. तर त्या दिवशी मी जी काही सेवा होती, आरती वगैरे केली आणि नंतर मग मी जेव्हा जप करायला बसले देवीचा, म्हणजे स्वामींचा आणि देवीचा असा मला करायचा होता, नवार्णव मंत्राचा. आणि नवार्णव मंत्राचा मी जप करताना जेव्हा मी डोळे झाकले होते, तेव्हा अक्षरशः तो पण अद्भुत असा अनुभव होता, की मला म्हणजे मला असं वाटतं मी जे काही आमचा सेवेकरी ग्रुप आहे त्याच्यावरती हे टाकायचं राहून गेलं माझ्या अनुभवामध्ये. तर मला ना साक्षात देवीचा इथून वरती मुकुट, जो तुळजाभवानी मातेचा सोनेरी मुकुट असतो असा एकदम उभा शिरेचा, तसा मुकुट इथून वरती देवीचा मळवट भरलेला असं मला पूर्ण दिसलं होतं जप करताना. आणि एक हिरव्या रंगाची साडी अंगावरती आणि लांब केस अशी पाठमोरी उभी राहिलेली, कमानीच्या बाहेर उभी राहिलेली देवी, म्हणजे पाठमोरी बाई अशी काष्टा साडी आणि लांब केस, हिरवीगार साडी असं मला दिसलं होतं. आणि प्रचंड, म्हणजे तेव्हा झालं असं की घरी कोणी नव्हतं आणि मला सेवा करायला त्या दिवशी लेट झालेला. तेव्हा मी जेव्हा दुर्गा सप्तशती पहिल्यांदा एक पाठ करायला घेतला तर मला 3 तास लागले होते आणि रात्र होती. मग मला ह्या सगळ्या दैवी संकेतांचे कसं असतं ना, आपण माणूस असतो, आपल्याला ते झेपणार पण नसतं. तितकं झेपण्यासाठी तितकी आपली कुवत पण असावी लागते, दैवत्व अनुभवण्यासाठी. आणि मला म्हणजे आनंद पण होत होता, पण तितकीच मला भीतीही वाटत होती, कारण आजूबाजूलासुद्धा त्यावेळेस माहीत नाही, आजूबाजूचे जे काही होते ना शेजारी, ती पण कोणी नव्हते. आणि मी एकटी होते घरामध्ये, सोबत 2 मुलं. आणि मला असं छानही वाटत होतं आणि भीतीही वाटत होती थोडीशी. त्यामुळे मी देवीला नमस्कार केला. म्हटलं, आई तू मला दर्शन देऊ इच्छिते, पण मला भीती वाटेल असं काही करू नको. अक्षरशः मी सांगते, तुम्ही म्हणाल की तू खरंच कमनशिबी म्हणू शकता तुम्ही मला. पण मला त्यावेळेस खरंच तशी कंडिशन झालेली, कारण माझ्या डोक्यामध्ये टेन्शन पण खूप होतं. तर मग तो जो ते जे मला सगळं दिसलं, तर ती हिरवी साडी पण मला ते संकेत कळत नव्हते. म्हणून मग मी पुन्हा त्या मैत्रिणीला कॉल केला, तर ती म्हटली की हिरवी साडी आणि हे सगळ्या ज्या तुम्ही गोष्टी सांगताय त्या आई तुळजाभवानीशीच मॅच होतात आणि तुमची तीच कुलदेवी आहे. तुम्ही कन्फर्म व्हा आणि स्वीकारा. कारण मला ह्या गोष्टीची भीती वाटायची, कारण बरेचदा मी ऐकलं पण होतं आणि दादा पण म्हटले होते, कसं की आपली जी कुलदेवी आहे तिचीच सेवा आपल्या घरात घडली पाहिजे. तिची सोडून दुसऱ्या देवीची सेवा जर घडली तर असं म्हटलं जातं की आईची सोडून मावशीची सेवा होतीये, तर तेवढं फळ आपल्याला भेटत नाही. तर त्यामुळे मी पुन्हा देवीला नमस्कार केला. म्हटलं, तू मला पहिल्याच दिवशी संकेत दिलास, पण मला काहीतरी असं संकेत दे अजूनही, की म्हणजे मला एवढा अनुभव नाही आहे. मी आत्ता 2 दिवसापूर्वी सेवा सुरू केली आहे आणि एवढं पटपट माझ्यावरती जर ह्या गोष्टी घडत गेल्या तर म्हणजे मला विश्वास ठेवायलासुद्धा हे होतं आहे. तर मी तसाच मेसेज मिस्टरांना पाठवला आणि त्यांनीसुद्धा जेव्हा ते फोटो, ते गाणं ऐकलं तेव्हा त्यांच्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये अंगावरती शहारे आले, त्यांनासुद्धा भरून आलं. ते वॉशरूममध्ये जाऊन रडलेसुद्धा. तर मग हा एक आमच्यासाठी हे होता, की ह्याआधी आमच्याबरोबर असं कधीच झालं नव्हतं, की अंगावरती शहारे येणे कोणत्याही देवीचा फोटो पाहून आणि मन भरून येणे, रडायला येणे. तर मग त्या रात्री जेव्हा मी झोपले त्यावेळेस माझ्या स्वप्नात सुद्धा दृष्टांत मला आला, की एक असं मंदिर, अगदी असं पायऱ्या उतरून खोल जायचं आहे आणि आतमध्ये, म्हणजे उतरून आतमध्ये गेल्यानंतर मंदिर आहे. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला हे माहीत असेल, की तुळजाभवानी मातेचं मंदिरसुद्धा तसंच आहे. आपल्याला जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करणार असतो तेव्हा आपल्याला 2 वेळा असं कमानीतून आत खाली उतरून मग आतमध्ये मंदिर आहे. मग त्याच्यानंतर मग मी कन्फर्म झाले, तरीसुद्धा मी पुन्हा एकदा दादांना कॉल केला आणि दादांना विचारलं आणि दादांना सांगितलं, की मला असं तुम्ही जो फोटो पाठवला त्याच्यावरून मला असं एक्सपिरियन्स आला, की अंगावरती शहारे येणं असतील या गोष्टी. तर दादा म्हटले, हे तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा घडले आणि मी काही तुम्हाला सेवा दिली आहे म्हणून तो मेसेज पाठवला असा नाही आहे. तो मेसेज मी असाच ग्रुपवरती पाठवलेला, पण तो तुमच्या उपयोगाचा ठरला. आणि दादा अक्षरशः पुढे जे बोलले ना ते शब्द माझ्या अजूनही कानात आहेत, की तुम्ही अजिबात म्हणजे शंका घेऊ नका. तुळजाभवानी माता हीच तुमची कुलदेवी आहे आणि तुम्ही तिलाच आता नमस्कार करून म्हणा, की तू माझी कुलदेवी आहे आणि आजपासून मी तुझी सेवा सुरू करते. आणि अक्षरशः मी तसंच केलं आणि तेव्हापासून मिस्टरांची रिकव्हरी सुरू झाली. आणि तुम्हाला सांगते, एक त्यांना सांगितलेलं 8 दिवस लागतील हॉस्पिटलसाठी, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहण्यासाठी. तर ते 5 दिवसात कव्हर झाले. 6व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज केलं. तर ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज करणार होते तर त्या दिवशी अचानक त्यांचं म्हणजे परत पेशी कमी झाल्या होत्या. म्हणजे त्यांना मंगळवारी डिस्चार्ज करणार होते. आणि मग मी घरात आल्यानंतर पुन्हा देवीसमोर बसले, स्वामींसमोर. आणि ज्या दिवशी मला देवीचं रूप कळलं तेव्हा अक्षरशः म्हणजे ना मी स्वामींसमोर पण खूप रडले होते.
स्वामींच्या फोटो जवळ उभी राहून पण खूप रडले होते की स्वामी तुम्ही मला इथपर्यंत नेलं, आमच्या कुलदेवीपर्यंत तुम्ही नेऊन दिलं आणि तुम्ही ओळख करून दिली. कारण सगळ्याचा जो मार्ग होता तो आपल्याला स्वामीच दाखवतात. तर तसं असं आमच्या आयुष्यात काहीतरी घडलं. आणि नंतर जेव्हा मिस्टरांना ज्या दिवशी म्हणजे डिस्चार्ज करायचं असं ठरलं आणि पेशी कमी झाल्या तेव्हा मला पुन्हा टेन्शन आलं. मग मी स्वामींसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता मंगळवारचाच. पण एक आठवडा होऊन गेलेला, पहिला मंगळवार आणि दुसरा मंगळवार म्हणजे जो सेवेतला माझा मंगळवार होता तो. आणि संध्याकाळचीच आरती वगैरे झाल्यानंतर स्वामींना म्हटलं, स्वामी परवा गुरुवार आहे, गुरुवारपर्यंत त्यांना घरी घेऊन या, गुरुवारची आरती आम्ही सोबत करू देत. आणि अक्षरशः तसंच झालं. बुधवारी सकाळी अचानक पेशींमध्ये वाढ झाली त्यांच्या आणि त्यांना बुधवारी डिस्चार्ज दिला. आणि ऑफकोर्स आम्ही गुरुवारच्या आरतीला ते घरामध्ये होते. तेव्हापासून आम्ही दर गुरुवारी स्वामींची आरती करतो, सकाळ संध्याकाळ जसं जमेल तसं, जरी एखाद्या वेळी सकाळी नाही तर संध्याकाळी, आणि देवीची सुद्धा मंगळवारी आणि शुक्रवारी. तर असा आम्हाला अनुभव आला होता की देवी आईचं आम्हाला म्हणजे आमची कुलदेवी आम्हाला पहिल्याच मंगळवारी कळाली. आणि त्याच्यानंतर 11 मंगळवार मी केले. म्हणजे पूर्ण सेवा झाल्यानंतरसुद्धा बरेचसा अनुभव आला की मुलांचा आजार पण पूर्ण कमी झाला. या 3 महिन्यामध्ये मुलांमध्ये इतका चेंज झाला की त्यांचं, नाहीतर एक आठवडा मुलगा आजारी असायचा, एक आठवड्यात मुलगी आजारी असायची आमच्या दोघांचा. आणि त्या तेव्हा जे डिस्चार्ज करून मिस्टर घरी आले त्याच्यावरती अजूनपर्यंत त्यांनी गोळीसुद्धा खाल्लेली नाही आहे. म्हणजे त्यांनासुद्धा अजिबात काहीच मेडिकल प्रॉब्लेम आला नाही. प्लस तसंच माझंही झालं, मलासुद्धा काही नाही. फक्त एवढंच की आजार पण आमचं कमी झालं. पण माझी जी सुरुवातीला खूप परीक्षा घेतली गेली स्वामींकडून, की खूप म्हणजे खूप, आपण म्हणतो ना स्वामी परीक्षा घेतात, तर तेवढं खरं आहे. तर पण आपण टिकून राहणं महत्त्वाचं आहे. तर तसंच मीही केलं. मी मागे हटले नाही, काही प्रॉब्लेम येऊ देत म्हटलं. कारण माझी मैत्रीण मला सांगायची की तुम्ही सेवा करताय तर काही गोष्टींमुळे तुम्हाला भीती वाटेल किंवा काय, तर तसं व्हायचं. तर मी वेळोवेळी दादांना कॉल केला की दादासुद्धा म्हणजे मला मार्गदर्शन करायचे योग्य ते. आणि त्यांनी मला लगेच त्याच्यावरती दुसरी सेवा द्यायची की तुम्ही हे करा ते करा. म्हणजे पुन्हा मला त्यांनी काल भैरवाष्टकाची एक सेवा दिली स्पेशल. त्याच्यानंतर मला जे निगेटिव्ह विचार यायचे मनामध्ये, खूप भीती वाटायची, असं म्हणजे माहीत नाही, निगेटिव्हिटी माझ्यामध्ये आली होती आणि मला भीती वाटायची. आणि ह्या गोष्टी मी जेव्हा दादांना सांगितले काही दिवसानंतर, तर त्यांनी मला कालभैरवाष्टकाची सेवा दिली. तुम्हाला खरं सांगते, मी 2च दिवस सेवा केली. तिसऱ्या दिवशीपासून माझी निगेटिव्हिटी पूर्ण बंद झाली आणि खूप छान अनुभव आला. तर बघा, तुम्ही म्हणाल की इतकं लगेच तुम्हाला कसा अनुभव आला, पण खरंच मलाही माहीत नाही आहे, माझाही विश्वास बसत नाही. पण आम्हाला ह्या 2 बाबतीत तर पटकन अनुभव आला. पण त्याच्यानंतर झालं असं की पुन्हा मग मी नवरात्रीमध्ये मला एक सेवा दिली दादांनी, ती म्हणजे की दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करा. तर मग ते सुद्धा मी केले. तर त्याचासुद्धा मला बराचसा इफेक्ट म्हणजे घरामध्ये जाणवला, जो आहे बेसिक तोच. आणि जे काही तुम्ही बघताय माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, तर ह्या थ्रू मी जसं मला अनुभव येतील ते मी शेअर पण करत राहते. आणि ह्याच्यानंतर अलीकडेच आलेला अनुभव म्हणजे अगदी 8 ते 10 दिवसापूर्वी आलेला आमचा स्वामी सेवेचा खूप मोठा अनुभव आहे. तो असा की आम्ही गेल्या 3 वर्षांपासून म्हणतोय की अक्कलकोटला जायचं आहे, अक्कलकोटला जायचं आहे, पण आमचं जाणं होत नव्हतं. आणि अचानक रविवारी आमचं ठरलं, म्हणजे जेव्हा सप्ताह सुरू होणार होता दत्त जयंतीचा तेव्हा, तर अचानक आमचं ठरलं 8 तारखेला की आता आपल्याला जायचं आहे तर अचानक आमचं ठरलं की जायचं आहे म्हणून. आणि ते पण आमचं सुरू होतं की जायचं की नाही, काय होईल, म्हणजे सुट्टी भेटेल की नाही. ह्यांना सुट्टीचं खूप हे होतं की कामामधून सुट्टी भेटते की नाही, कारण त्यांनी सोमवार मंगळवारची सुट्टी टाकली होती. तर एवढ्या वर्षात आम्ही एवढं प्लॅनिंग करून आमचं अक्कलकोट दर्शन होत नव्हतं. पण आपण म्हणतो ना की जेव्हा स्वामींना आपली ओढ असते, त्यांना जेव्हा वाटतं की तुम्ही त्यांच्यापर्यंत यावं, तेव्हाच तुमचं त्यांच्यापर्यंत जाणं होतं. आणि कदाचित त्यावेळेस तो योग, ती वेळ आली. आणि जसे की तुम्ही मागचे माझे व्हिडिओ पण पाहिले, अक्कलकोट दर्शन असेल, तुळजापूर दर्शन असेल, तर आम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग आला. आणि तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा आम्ही ते ठरवलं, आमचं फिक्स झालं, सकाळी आम्ही निघणार, तर आम्हाला दोघांनासुद्धा इतकं भरून येत होतं आणि असं रडायला, म्हणजे आम्ही खूप इमोशनल झालो होतो. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल की ज्यांनी नसेल पाहिलं त्यांनी नक्की पहा, की जातानासुद्धा ट्रॅव्हलमध्ये जेव्हा गाडीमध्ये आम्ही बसलो अक्कलकोटच्या, खूप इमोशनल झालं होतं जशी गाडी सुरू झाली. तर हा एक अनुभव आहे आमचा, की स्वामींना जेव्हा वाटलं की आम्ही त्यांच्यापर्यंत जावं, तेव्हाच आमचं जाणं झालं. नाहीतर इतक्या दिवस आम्ही म्हणत होते की जायचं पण जाणं झालं नाही. आता खरा आणखीन पुढे अनुभव आहे, इथेच थांबत नाही. तर अक्कलकोटला गेल्यानंतर इतका म्हणजे जो आम्ही विचारही केला नव्हता असा अनुभव आम्हाला आला. तर जे आपले स्वामी म्हणतात नेहमी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य बरेचदा आमच्याबरोबर खरं ठरलेलं आहे. त्याचबरोबर जो आत्ता अनुभव आला तो म्हणजे की जे वाक्य आहे की अशक्य हे शक्य करतील स्वामी. तसंच काहीसं मला कधीच वाटत नव्हतं की
ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टी झाल्या. त्या म्हणजे अशा की मिस्टर म्हणजे मानायचे, स्वामींवरती श्रद्धा होती, सगळं होती, पण त्यांना सेवा करणं किंवा एवढा सेवेसाठी वेळ देणं एवढं मान्य नव्हतं. त्यांचं असं होतं की ठीक आहे ना, देवाचं फक्त एकदा नाव घेतलं ठीक आहे, एवढं करण्याची काहीच गरज नाही आहे, पण तू करतेस तर तू कर, असं ते मला म्हणायचे. ते स्वतःहून कधी सेवेमध्ये भाग घ्यायचे नाही. जपासाठी बसा म्हटलं तरी बसायचे नाही किंवा स्वामी चरित्र तर वाचण्याचं लांबच, कारण मी बरेचदा त्यांना म्हटलं की रोज 3 अध्याय वाचत जा. पण ते सुद्धा त्यांची इच्छा म्हणजे असं व्हायचं नाही की चला दे आज वाचतो. आणि जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो, तेव्हा आम्ही वटवृक्ष मंदिरात जेव्हा एंटर केलो, तेव्हाचं म्हणजे जी फिलिंग आहे ते खूप वेगळं होतं. खूप भरून आलं होतं आम्हाला दोघांनासुद्धा. माहीत नाही ते काय होत होतं आमच्यासोबत, आम्हालाच कळत नव्हतं. आतून फक्त असं स्वामींच्या भेटीची ओढ लागली होती. आणि जेव्हा आम्ही बसलो दर्शन घेऊन, तेव्हा पूर्ण भरून आलं होतं आणि आपोआप डोळ्यातून अश्रू येत होते. कशामुळे होत होतं माहीत नाही. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर बघा, स्त्रिया इमोशनल असतात, स्त्रियांच्या बाबतीत होऊ शकतं. पण मिस्टरांना मी या 10 वर्षात कधीच असं पाहिलं नव्हतं आणि ते स्वतः म्हटले की मला असं ह्याच्या आधी कधीच झालं नव्हतं. त्यांच्या अक्षरशः लिटरली अंगावरती शहारे येत होते, आतून भरून येऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते म्हटले माहीत नाही काहीतरी होतंय आणि काहीतरी वेगळं आहे. तर हा एक अनुभव. आणखी त्यातून पुढे असं की जेव्हा स्वामींची जी म्हणजे वटवृक्ष मंदिर तिथे आपण दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर इकडे जी गादी आहे तिथे जिथे पादुका, तिथेही पादुका असतात, तिथे जेव्हा त्यांनी डोकं टेकवलं तेव्हा लिटरली ते स्वतः असे म्हणतात की त्यांच्या म्हणजे त्यांचं सतत असायचं, कारण म्हणजे आमच्या घराचा केंद्रबिंदू ते आहेत. फॅमिली मोठी आहे आणि सगळ्या गोष्टींचं टेन्शन असतं, बऱ्याच गोष्टी असतात कसं हँडल करायचं. पण ते म्हटले की मला जेव्हा मी तिथे डोकं टेकवलं स्वामींच्या पादुकांवरती, तेव्हाच माझ्या डोक्यातलं सगळं स्वामींनी खेचून घेतलं. पूर्ण टेन्शन म्हणजे त्यांच्या डोक्यात आता काहीच विचार राहिला नाही. नाहीतर पहिले एकतर झालेल्या दिवसांचं, भूतकाळातलं काही ना काही ओझं डोक्यात असायचं की असं झालंय, तसं झालंय, मग आता काय करायचं, पुढे कसं करायचं, हे विचार चालू असायची. किंवा मग भविष्यातलं की आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपण कसं करणार आहोत, सगळ्या गोष्टींचं म्हणजे सतत त्यांच्या टेन्शन असायचं. आणि त्याच्यामुळे तसं कामाचं वेगळंच, आणि त्याच्यामुळे त्यांची भरपूर चिडचिड व्हायची घरामध्ये अधूनमधून. म्हणजे त्यांचा स्वभाव जर तुम्ही म्हटला तर असा रागीट असा झाला होता. आणि शक्यतो थोडे ते पहिल्यापासूनच शॉर्ट टेम्पर आहेत. पहिल्यापासूनच त्यांना राग येतो पटकन. पण अक्कलकोटवरून आल्यापासून त्यांच्यामध्ये आज आहे 16 तारीख, हो 16 तारीख, तर आजपर्यंत त्यांच्यामध्ये अजिबात राग आलेला नाही त्यांना, किंवा त्यांना कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही आणि चिडचिड अजिबात झाली नाही. म्हणजे त्यांना अजिबात कुठलंच टेन्शन राहिलं नाही. ते स्वतः म्हणतात की माझ्या डोक्यातलं सगळं टेन्शन स्वामींनी खेचून घेतलं आणि माझं डोकं पूर्ण हलकं झालं आहे. सतत त्यांचं डोकं दुखायचं, त्यांना टेन्शन असल्यामुळे ना सतत मला ते डोकं दाबायला लावायचे आणि म्हणायचे की डोकं जडजड होते. तर ते पूर्ण कमी आलं आणि त्यांचं बघून फक्त मला असं समाधान वाटायला लागलं की मला असं, कारण मी ऑलरेडी ते करत होते, मी हे अनुभव ऑलरेडी घेऊन झालं होतं जेव्हा मी सेवा सुरू केली. त्यामुळे मला एवढं काहीच वेगळं नाही वाटलं. पण ह्यांना म्हणजे मला एवढं एक्सपिरियन्स आला की मला असं काहीतरी म्हणजे एवढ्या वर्षांची भेटण्याची जी ओढ होती स्वामींना ती पूर्ण झाल्यामुळे अंगावरती शहारे येऊन, डोळ्यातून पाणी, भावनिक होणं, ह्या गोष्टी मी सुद्धा अनुभवल्या. पण माझ्या पलीकडे जाऊन मिस्टरांना खूप अनुभव आले की त्यांचं सगळं डोकं शांत झालं, रागीट स्वभाव पूर्ण शांत झाला. आणि आणखीन एक गोष्ट अजूनही तुम्हाला सांगायची, जे मी म्हणेन की अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी तिथे अक्कलकोटमध्ये बसून स्वामी चरित्र सारामृतचा एक पूर्ण पाठ केला. मी त्यांना म्हटलं तोपर्यंत मुलांकडे लक्ष द्या, मी स्वामींचा एक माळ जप आणि सारामृतचा एक पाठ करते. तर माझा पाठ झाल्यानंतर ते स्वतः मला म्हटले की कसं वाचायचं असतं, काय करायचं असतं. तर मी म्हटलं की तुमची इच्छा होत असेल तर तुम्ही फक्त 3 अध्याय वाचले तरी चालेल. सुरुवातीला 10 मिनटं जप करा आणि 3 अध्याय वाचा. तर लिटरली त्यांनी लगेच 10 मिनटं जप केला तिथे अक्कलकोटमध्ये बसून. त्यांनी स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय वाचले. ते माझ्यासाठी म्हणजे स्वप्नवत होतं. माझा विश्वासच बसत नव्हता की जो व्यक्ती म्हणजे 10 दिवस जेव्हा गणपती असतात घरात, तेव्हासुद्धा त्यांना आरतीला एवढा वेळ द्यायचा म्हटलं की म्हणजे त्यांना असं वाटायचं की एक आरती करायची आणि बस करायचं, असं होतं त्यांचं फक्त गणपतीच्या. आणि माझं पहिल्यापासून म्हणजे मी सगळ्या आरत्या म्हणायची, मग त्यांचं खूप वेळ लागायचा. हे त्यांना म्हणजे वेगळंच त्यांचं हे होतं की त्यांची श्रद्धा नव्हती असं नाही, ते नास्तिक होते असंही नाही. पण त्यांचं म्हणणं होतं की जास्त काही करायचं नाही, जे फक्त देवाचं आपण नाव घेतलं तरी देव काही म्हणत नाही माझं हे कर ते कर, असं होतं. पण असं म्हणणारा माणूस स्वतः जप करायला लागला. स्वामी चरित्राचे त्यांनी 3 अध्याय अक्कलकोटमध्ये वाचले आणि पूर्ण प्रवासात ते एकदम शांत होते. प्रवासाचा जर तुम्हाला म्हणत तर मुलांनाही खूप त्रास होतो, मलाही त्रास होतो. आणि हे तुम्ही माझ्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये जे पहिल्यापासून व्ह्यूअर आहेत त्यांनी बघितले. पण तुम्हाला आठवतं आहे का मी ह्या एवढा प्रवास केल्यानंतर ह्या व्लॉग्समध्ये कुठेतरी म्हटले की मला प्रवासाचा त्रास होतो आहे, प्रवासाचा नाहीच, आम्हाला काहीच त्रास
झाला नाही. इतकं छान झाला प्रवास आणि अजिबात थकवा नाही किंवा काही नाही. आणि मिस्टरांनासुद्धा हा अनुभव आला आणि तेव्हापासून त्यांनी जो जप सुरू केला त्यांचा तो अखंड म्हणजे त्यांच्या मनात ते सतत सुरू आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणजे ते इतके स्वामीमय झालेत. तुम्हाला सांगते, काही घरात असलं तर कधी टिक्का वगैरे लावायचा म्हटलं ना तरी ते तात्पुरता लावायचे आणि नंतर दिसायचा नाही त्यांच्या कपाळाला. पण जेव्हापासून अक्कलकोटवरून आलो आहे, सकाळी कामावरून म्हणजे जर नाईट असेल कामावरून आले किंवा घरी असले तर उठल्यानंतर अंघोळ वगैरे केली की पहिल्यांदा जे ओलं अष्टगंध असतं ते मी आणले अक्कलकोटवरून. तर पहिल्यांदा अष्टगंध लावतात, स्वामींसमोर बसतात आणि जी वटवृक्ष मूर्ती आणली आहे मी ती त्या दिवशी आम्ही म्हणजे त्याची प्रतिष्ठापना केली घरामध्ये. आणि जे काही दिवा रोजच्या दिवाबत्ती देवाचे जे काही ते स्वतः करतात. ह्यापूर्वी त्यांनी कधीही असं केलं नव्हतं. ते स्वतः अक्कलकोटवरून आल्यापासून दिवाबत्ती करतात घरात सगळी. आणखीन जप करतात, कंटिन्यू स्वामींचा जप सुरू असतो, मोबाईलवरती लावून दिलेला असतो होम थिएटरला किंवा दत्त महाराजांची गाणी असतील, स्वामींची गाणी असतील. आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृतचा त्यांनी अख्खा एक पाठ गेल्या गुरुवारी केला. म्हणजे आज आहे सोमवार, अक्कलकोटवरून आम्ही आलो मंगळवारी संध्याकाळी. बुधवार गेला आणि गुरुवारी जेव्हा आम्ही वटवृक्ष मूर्तीची प्रतिष्ठापना केली तेव्हा त्यांनी अख्खा एक पाठ केला स्वामी चरित्र सारामृतचा. म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की एक 10 मिनटं न देणारी व्यक्ती एक दीड तास एका जागी बसायला लागली आणि स्वामींचं नाव घ्यायला लागली. म्हणजे तुम्ही विचार करा, अशक्य ही शक्य स्वामींनी केलं आमच्या बाबतीत. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट अशी की तो एक पाठ करून थांबले नाही तर त्यांनी आता नित्य सेवा सुरू केली की रोज ते 3 अध्याय वाचतात, स्वामींचा जप करतात. आणि आज मला माहीत नाही, कारण मी ठरवलं होतं की एकतर गुरुवारी हा व्हिडिओ करायचा माझे अनुभव. कारण मी शुक्रवारी दादांना कॉल केलेला आणि मी आधी त्यांच्याकडून परमिशन घेतली की दादा मी असं अनुभवासंदर्भात म्हणजे माझे जे काही तुमच्याकडून सेवा घेतलेले वरती अनुभव आलेत मला ते मी शेअर करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, तर चालेल का? तर दादांनी मला हो सांगितलं. मग मी ठरवलं की एखाद्या गुरुवारी किंवा मग त्याच्या आधी दत्त जयंती येणार होती तर म्हणतात दत्त जयंती दिवशी आपण करूया. पण माहीत नाही, त्या दिवशी करणं शक्य झालं नाही आणि व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही. मग म्हटलं आता ठीक आहे आपण गुरुवारी करूया. पण गुरुवार अजून खूप लांब आहे. आणि आज दत्त जयंती दिवशी जेव्हा आम्ही घरामध्ये रोजची सेवा केली, पूजा वगैरे जे काही असेल ती, आणि मिस्टरांची इच्छा झाली ते मला म्हटले की गुरुचरित्र करायचं आहे मला. गुरुचरित्र मी आणलं होतं जेव्हा मी आत्ता दादांकडून सेवा घेतली तेव्हाच, आणि माझी इच्छा होती करायची पण माझ्याकडून ते होतच नव्हतं. म्हणजे मी म्हणायचे की आता करायचं मग काही ना काही प्रॉब्लेम येत होते आणि ते झालंच नाही. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली मला दत्त जयंतीच्या वेळेस की त्या दिवशी संध्याकाळी की मला गुरुचरित्र करायचं आहे आणि मी सुरू करतो आहे. माझी आता फर्स्ट येते आहे तर मग आठवडाभर मला वेळ आहे, मी आठवडाभर बरोबर करू शकतो. तर मी त्यांना म्हणजे पुन्हा विचारलं की खरंच तुम्हाला करायचं आहे का? कारण त्याच्यासाठी खूप नियम आहेत आणि खूप वेळ लागतो, रोज 2-2, 3-3 तास बसावं लागतं. तर ते म्हटले हो मला करायचंच आहे. आणि आज तो दिवस आहे. आज आमच्या घरात गुरुचरित्र पारायण सुरू झालं आहे आणि आजचा तो पहिला दिवस आहे. आज सकाळी ते लिटरली माझ्यासोबत 3:30-4ला उठलेत आणि सगळं पूजेची मांडणी वगैरे करून झाल्यानंतर 5:30 वाजता ते वाचनाला बसले. 7:30पर्यंत त्यांचं कंप्लीट झालं आणि त्यांचा इतका छान अनुभव आहे की जेव्हापासून त्यांनी स्वामीचरित्रसुद्धा वाचायला घेतले. तर अजून गुरुचरित्र तर आत्ता सुरू झालं आहे, त्याच्याबद्दल आता जे काही अनुभव येतील ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल. पण स्वामीचरित्र जेव्हापासून त्यांनी वाचायला सुरू केलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन झालं आहे, ते एकरूप होत आहेत त्या गोष्टींमध्ये आणि त्यांचं इतक्या दिवसांना कॉन्सन्ट्रेट व्हायचं नाही कोणत्या गोष्टींवरती. तर एकाग्रता वाढलेली आहे, त्यांची मानसिक स्थिती छान झालेली आहे. त्यांना म्हणजे टेन्शन किंवा काही अशा गोष्टी काहीच अजिबात डोक्यात नाही आहेत. आणि त्यातून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की ते स्वामी सेवा स्वतःहून करायला लागलेले आहेत आणि मग मला बाकी गोष्टींचं टेन्शनच नाही. आणि आणखीन एक गोष्ट अलीकडे ते म्हणतात, कारण आमच्याकडे नॉनव्हेज वगैरे खाल्लं जातं, तर मग त्यांचं आता असं म्हणणं आहे की हळूहळू आपण नॉनव्हेजसुद्धा पूर्ण बंद करायचं आहे आणि फक्त स्वामींची सेवा करायची. तर बघू, जशी स्वामींची इच्छा असेल तसं पुढे घडेलच. पण हा सगळा मला स्वामी सेवेचा एक विलक्षण असा अनुभव आला आणि त्यातला हा जो शेवटचा अनुभव तो अतिशय म्हणजे जो पहिला अनुभव आला की पहिल्याच मंगळवारी मला कुलदेवी समजली. आणि आज तेच स्वामींच्यामुळे कदाचित स्वामींची इच्छा होती की आमची इच्छा होती की अक्कलकोटला जायची पण स्वामींचं असं नियोजन होतं की जेव्हा तुम्ही अक्कलकोटला याल त्यासोबतच तुमच्या कुलदेवीचं सुद्धा तुम्ही त्यावेळेस दर्शन करून जाल आणि कुलदेवीची सेवा तुमच्या घरामध्ये घडेल.
तर कदाचित हे त्यांनी नियोजन केलेलं असावं. त्यामुळे आम्ही अक्कलकोटवरून म्हणजे आत्ता आमचं जाणं ठरलं. आम्हाला तेव्हा कुलदेवीसुद्धा समजली होती. मग आमचं अक्कलकोट दर्शनसुद्धा झालं आणि कुलदेवी दर्शनसुद्धा झालं. तर असा माझा हा सगळा स्वामी सेवेचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि अशीच स्वामी सेवा करत राहा आणि कनेक्टेड राहा स्वामींसोबत. आणि दुसरं एक मी म्हणेल की माझ्या चॅनलसोबत सौदा. आणि शेवटी स्वामींचेसुद्धा खूप आभार की स्वामींनी आमच्याकडून सेवा करून घेतली आणि हे सगळे अनुभव आम्हाला दिले, अनुभूती दिली. त्याचबरोबर शेवटी दिगंबरा दादांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी योग्य मार्गदर्शन करतात ते. आणि योग्य सेवेकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन आपण म्हणतो ना, एक दिशा देण्याचं काम करतात. ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी दादांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. ते त्यांच्या वेळातला वेळ काढून, त्यांच्या सेवेतला वेळ काढून प्रत्येक सेवेकऱ्याशी बोलतात, त्यांच्या शंका ऐकून घेतात, त्यांचे प्रश्न ऐकून घेतात आणि त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन करतात. तर हीच खरी स्वामी सेवेची किंवा स्वामी सेवेच्या प्रवाहातली एक काय म्हणू शकतो आपण, चांगली गोष्ट आहे म्हणू शकतो. कारण प्रत्येक सेवेकरी एक सेवेकरी घडवत असतो. तर असंच काहीसा अनुभव आमचा आहे. आणि माझीसुद्धा इच्छा आहे, मला जसे भेटतील तसे मी लोकांना ज्यांना स्वामींविषयी म्हणजे भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यांना मी नक्कीच माझे अनुभव सांगते. पण मला असं वाटलं की माझ्या चॅनलवरती शेअर करण्याशी पेक्षा मोठं काहीच नसू शकतं. कारण इथे बरेच जण सेवेकरी पाहणार आहेत माझा हा अनुभव आणि त्याने बरेचसे प्रभावित होणार आहेत. आणि ह्याच्यातून नक्कीच काही सेवेकरी प्रभावित होतील आणि काही सेवेकरी घडतील अशी माझी इच्छा आहे. तर श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आनंदात राहा. आणि भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि येणारा गुरुचरित्र पारायणाचा अनुभव पण लवकर तुमच्यासोबत शेअर करेल. श्री स्वामी समर्थ.